चंद्रपूर जिल्ह्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 4 निष्पाप महिलांवर वाघांनी भीषण हल्ला चढवला आणि यातच चौघींचा जागीच मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। दरम्यान वन विभागाने युद्ध पातळीवर मोहीम राबवत परिसरात दहशत माजवणाऱ्या 3 नरभक्षक वाघांना अखेर जेरबंद केले। घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री अशोक उईके यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले आहे, तर गावकऱ्यांच्या सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले। 22 मेला गुंजेवाई त्या गावातल्या काही माझ्या बहिणी पत्ता गोळा करण्यासाठी वन विभागाच्या परिसरात गेल्या असता कुमारी कवळाबाई दामाजी मोहुर्ले, कुमारी अनिता दामाजी मोहुर्ले, सौ संगीता संतोष चौधरी, श्रीमती सुनीता कौशिक मोहुर्ले यांचं निधन झालं। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज मी त्या गावाला भेट दिली। अतिशय दुःखदायी घटना आहे। येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची घटना घडू नये वन विभागाला, महसूल विभागांना सूचना दिल्या। त्यापैकी श्रीमती सुनीता कौशिक मोहुर्ले जे आहे त्यांच्या 2 मुली आहे, माई कौशिक मोहुर्ले आणि वेदांशी कौशिक मोहुर्ले। त्या मुली शिक्षण घेत आहे। त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नसल्यामुळे विभागाला सूचना दिल्या की त्यांचं पालकत्व स्वीकारावं, त्यांचं शिक्षण झालं पाहिजे। गुंजेवाई गाव जे आहे श्यामाप्रसाद मुखर्जी वन धन विकास योजनेमध्ये येत असल्यामुळे त्या गावाचा विकास करण्यासाठी तात्काळ वन विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव मागून आम्ही प्रयोजन करणार आहे। सोबतच वन विभागाच्या माध्यमातून त्या गावातील प्रत्येक नागरिकांना सावध करणे, लोकसहभाग, लोकचळवळ, जनजागृती व्हावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या। वेळोवेळी शासन आणि प्रशासन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार 100% भविष्यामध्ये असा प्रकार घडणार नाही, अशी घटना घडणार नाही यासाठी विभाग सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी अपेक्षा। साहेब, आपण परिवारास भेट दिली आणि परिवारास काय आश्वासन दिले? परिवारांना अतिशय गंभीर बाब आहे, असा प्रकार घडू नये। फक्त शासन त्यांच्या पाठीशी आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या पाठीशी आहे। त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकार घडणार नाही याची दखल 100% वन विभाग घेणार आहे, याची शंका नाही। गुंजेवाई येथे घडलेल्या घटनेत वन विभागाला सूचना दिल्या, आदेश दिले। प्रकरण जे घडलं त्यामध्ये 4 बछडे आणि 1 वाघीण होती। त्यापैकी 3 जेरबंद केलेले, बाकी उर्वरित ते लवकरात लवकर जेरबंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि वन विभाग 100% कारवाई करेल। सर, या संपूर्ण घटनेला तुम्ही कोणाला दोषी समजता? थोडं दुर्लक्ष झालेलं आहे, भविष्यात दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणार आहे। NTV 24 करिता चंद्रपूरवरून मिथुन मेश्राम यांची रिपोर्ट।